तर आज सकाळपासूनच पात्र महिला 24व्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। सर्व महिलांना अशी उत्सुकता लागलेली आहे की आज हप्त्याचं वितरण होईल, पण आज सकाळपासून आतापर्यंत वितरण हे झालेलं नाही। आणि अशातच एक महत्त्वपूर्ण माहिती आलेली आहे की जवळपास अपात्र महिलांची संख्या ही वाढवून 81 लाखांहून आता 91 लाखांवर गेली आहे। म्हणजे पुन्हा 10 लाखांची यात भर पडलेली आहे। तर मुख्यतः कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, त्याचसोबत आज वितरण होईल काय या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि लाडक्या बहिणी आज वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत। असं वाटत होतं की आज सकाळपासून वितरण सुरू होईल, पण सकाळपासून वितरण सुरू झालेलं नाही। तरी सुद्धा आज संध्याकाळला सुद्धा वितरण हे सुरू होऊ शकते। पण ज्या महिलांना मेचा हप्ता आला होता अशा सर्व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला हप्ता येईल, पण थांबा। तर 91 लाख लाडक्या बहिणी या अपात्र करण्यात आलेल्या आहे। म्हणजेच 10 लाखांची पुन्हा यात भर पडलेली आहे। त्यामुळे आता कोण लाडक्या बहिणी पात्र असतील आणि कोण अपात्र हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे। त्यामुळे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की या ज्या महिला पात्र असतील यातल्या सुद्धा काही महिला अपात्र होऊ शकतात। म्हणजेच निकषाची तपासणी ही रोजच्या रोज चालू आहे। त्यामुळे दर महिन्याला काही ना काही संख्येत लाडक्या बहिणी ह्या अपात्र होत असतात। आपण अगोदरच्या महिन्यात पाहिलं होतं की 80 लाख होत्या, त्यानंतर मागच्या महिन्यात पाहिलं तर 81 लाख झाल्या आणि आता डायरेक्ट 91 लाख एवढी संख्या अपात्र महिलांची झालेली आहे। जवळजवळ अर्ज करते वेळेस 2,40,00,000 एवढी महिलांची संख्या होती। तर आता ही टक्केवारीत जर धरतो म्हटलं तर जवळपास 40% महिला या योजनेतून आता अपात्र करण्यात आलेल्या आहे। आणि ही टक्केवारी फार मोठी असणार आहे आणि लाडक्या बहिणींची अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या सुद्धा फार मोठी असणार आहे। आता ह्या महिला कोणत्या कारणाने अपात्र झाल्या असतील तर ज्या महिलांची वयोमर्यादा ओलांडून गेली असेल, 65 वर्षाच्या जर वर वय त्यांचं झालं असेल तर निश्चितच अशा महिलांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येत आहे। त्यानंतर काही महिलांच्या घरात जर कोणाला शासकीय नोकरी लागली असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून वगळण्यात येत आहे। त्याचसोबत काही महिलांनी जर या महिन्यात किंवा मागच्या महिन्यात इन्कम टॅक्स भरला असेल तर अशा महिला सुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहेत। त्याचसोबत ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अगोदर कमी होतं पण आता त्यांचं उत्पन्न जर वाढलं असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात आलेलं आहे। निकषाची चौकशी रोजच्या रोज होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी या सर्व गोष्टी आपण या सर्व गोष्टींमध्ये बसलो पाहिजे, याची नेहमीच काळजी घेतली पाहिजे, तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समोरच्या हप्त्यासाठी पात्र असाल, अन्यथा तुम्हाला कधीही वगळल्या जाऊ शकते। तर आता ज्या महिला पात्र असतील अशाच महिलांना हप्ता हा येणार आहे। म्हणजेच मे महिन्यात ज्या महिलांना हप्ता आला होता सर्वच महिलांना हप्ता येणार नाही। काही महिलांची म्हणजे जवळपास 10 लाख महिलांची नावे या योजनेतून आता बाद करण्यात आलेली आहे। 1,77,00,000 महिलांना हप्ता हा मिळत होता, तर आता पात्र महिलांची संख्या 1,66,00,000 एवढी झालेली असल्या कारणाने फक्त एवढ्याच महिलांना आता लाभ मिळणार। मग लाभ आज मिळणार काय? कारण लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहे वितरणाच्या। असं वाटत होतं की आज सोमवार असल्या कारणाने सकाळपासूनच वितरणाला सुरुवात होईल, पण वितरण सुरू झालेलं नाही। पण लाडक्या बहिणींनो बिलकुल काळजी करू नका, या हप्ते वितरणाला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी तुम्हाला हप्ते वितरणाचा मेसेज हा पाहायला मिळणार आहे। ज्या महिलांच्या बँकेशी मोबाईल लिंक असेल अशा महिलांना लवकरच मेसेज येणार आहे आणि ज्या महिलांचं मोबाईल जर बँकेशी लिंक नसेल तर अशा महिलांना मेसेज हा येणार नाही। त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन त्या संदर्भात चौकशी करायला पाहिजे, पण 1-2 दिवस तुम्हाला थांबावं लागेल। आज काही महिलांना वितरण होईल आणि वितरण नेहमीप्रमाणे 5 दिवस चालणार आहे। या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत। या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।